8 मार्च 2024 रोजी कळवण तालुक्यातील अबोना पोलीस ठाणे हद्दीत गोळाखाल फाटा अबोना कानाशी रोडवर पुलाखाली एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेला अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। अबोना पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपासाची चक्रे गलत गतीने फिरवत शोध मोहीम सुरू केली होती। सदर गुन्ह्यात आरोपींनी कोणताही धागादोरा न ठेवता मैताची ओळख पटू नये म्हणून निर्जलस्तरी सदरचा मृतदेह जाळण्यात आला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी, स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती। घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना घटना घडली त्या दिवशी महाराष्ट्र शिवरात्रीचा सण व कळवण तालुक्याचे सिद्धेश्वर मंदिर येथे जत्रा असल्याने अबोना ते कानाशी रोडवर वर्दळ होती। पथकाने सर्व गोपनीय माहिती घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी एक काळी रंगाची फोर व्हीलर कानाशी रोड परिसरात आली असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काळ्या रंगाची इनोव्हा कार चालकाबाबत गोपनीय माहिती घेऊन संशयितांना भिवंडी व मुंब्रा येथून ताब्यात घेतले। शानबाज उर्फ बबलू शेख वय वर्ष 46, खालिद शेख चाळ भिवंडी ठाणे, सादिक इम्रान खान वय वर्ष 48 सावरकर नगर मुंब्रा ठाणे यांना ताब्यात घेतले आहे। वरील दोन्ही संशयितांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितले, आमच्या सोबत शाहरुख खान महबूब खान आला असल्याचे समजले। त्याबाबत खात्री केली असता त्यांचे पूर्ण नाव शाहरुख खान महबूब खान, राहणार सेक्टर नंबर 15 वाशी नवी मुंबई, मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेश असे सांगून त्याचा फोटो प्राप्त करून मयताचे वर्णन व त्याच्या नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील मयत शाहरुख खान हाच असल्याचे निष्पन्न झाले व मयताची ओळख पटली आहे। गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाची इनोव्हा कार MH01 AE 0008 व आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अबोना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। आपापसात संगनमत करून मयत शाहरुख खान याच्या वर्तनाला कंटाळून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर मालेगाव पासून इनोव्हा कारने अबोना पोलीस ठाणे हद्दीतील निर्जनस्थळी घेऊन पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी, राजू सुर्वे, गणेश शिंदे, संदीप पाटील, नवनाथ सानप, चेतन सवस्कर, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, योगेश कोळी, प्रदीप बहिरम, शरद मोगल, भवर, विकी मजदे यांनी केली आहे। तसेच हा गुन्हा घडल्यापासून तर उलगडा होईपर्यंत अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी देखील तपास कामात अथक परिश्रम घेतले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, कळवण।